आपण नेहमी ऐकत असतो, एवढे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पण कधी आपण विचार केलाय का, हे ड्रग्ज तयार कुठे होतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते बाजारात कसे पोहोचतात? अंमली पदार्थांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. आजच्या आधुनिक काळात ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक समस्या बनली आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय समजून घेणार आहोत. अंमली पदार्थ म्हणजे नेमके काय, त्यांचे प्रकार कोणते, ते कोठे तयार होतात आणि समाजावर त्याचा किती खोल परिणाम होतो, हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. दरवर्षी 26 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे जगभरातील लोकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करणे आणि त्या विरोधात समाजाला एकत्र आणणे हा आहे. अंमली पदार्थ म्हणजे असे रासायनिक किंवा नैसर्गिक पदार्थ जे घेतल्यावर मेंदू आणि शरीरावर परिणाम करतात. हे पदार्थ व्यक्तीच्या विचारशक्ती, वागणूक आणि आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. सुरुवातीला हे पदार्थ घेतल्यावर थोडा आनंद किंवा हाय फिलिंग निर्माण होते, पण हळूहळू त्याचे रूपांतर व्यसनात होते आणि व्यक्ती त्यावर पूर्णपणे अवलंबून होतो. अंमली पदार्थ अनेक प्रकारचे असतात. त्यापैकी काही मुख्य प्रकार म्हणजे नैसर्गिक अंमली पदार्थ, अर्धकृत्रिम पदार्थ आणि कृत्रिम पदार्थ. नैसर्गिक अंमली पदार्थ हे वनस्पतींपासून मिळतात, जसे की अफू म्हणजेच ओपियम, गांजा म्हणजेच कॅनॅबिस आणि कोका पाने म्हणजे कोका लीव्स. अर्धकृत्रिम पदार्थ हे नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून तयार केले जातात, जसे हेरोईन आणि मॉर्फिन. तर कृत्रिम म्हणजे सिंथेटिक पदार्थ हे पूर्णपणे प्रयोगशाळेत तयार होतात, जसे LSD, MDMA म्हणजेच एक्स्टसी आणि मेथॅम्फेटामिन म्हणजेच मेथ. हे पदार्थ शरीर आणि मन दोन्हीवर अत्यंत घातक परिणाम करतात. यामुळे मेंदूची निर्णय क्षमता कमी होते, व्यसन लागते, कुटुंब जीवन बिघडते, शिक्षण आणि नोकरीवर परिणाम होतो, आर्थिक समस्या निर्माण होतात आणि काही वेळेला मृत्यू देखील होऊ शकतो. जगभरात अंमली पदार्थांचे उत्पादन काही विशिष्ट भागांमध्येच केंद्रित आहे. अफू आणि हेरोईनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन अफगाणिस्तान, म्यानमार आणि मेक्सिको यांसारख्या देशांमध्ये होते. अफगाणिस्तान आणि म्यानमार हे जगातील सर्वात मोठे अफू उत्पादन क्षेत्रे मानले जातात. गांजाचे उत्पादन काही देशांमध्ये कायदेशीर तर काही ठिकाणी बेकायदेशीर स्वरूपात केले जाते, जसे भारतातील काही भाग, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका. तर कृत्रिम अंमली पदार्थ हे प्रामुख्याने गुप्त म्हणजेच इल्लीगल प्रयोगशाळांमध्ये तयार होतात आणि त्यांचे जाळे अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. हे अंमली पदार्थ बाजारात पोहोचवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि अवैध जाळ्यांवर आधारित असते. प्रथम हे पदार्थ विशिष्ट देशांमध्ये किंवा गुप्त ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार किंवा उत्पादन केले जातात. त्यानंतर विविध तस्करी मार्गांचा वापर करून, जसे की समुद्रमार्ग, हवाई मार्ग किंवा जमिनीवरील गुप्त मार्ग, ते इतर देशांमध्ये पाठवले जातात. या संपूर्ण प्रक्रियेत मोठे गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत असते, जे सीमा सुरक्षा, कायदा व्यवस्था आणि तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी विविध युक्त्या वापरते. एकदा हे पदार्थ देशात पोहोचले की ते छोट्या छोट्या भागांमध्ये विभागले जातात आणि दलालांमार्फत शहरांपर्यंत आणि शेवटी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात. अंमली पदार्थांचा परिणाम फक्त व्यक्तीवर नाही तर संपूर्ण समाजावर होतो. यामुळे गुन्हेगारी वाढते, कुटुंब व्यवस्था तुटते, तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येते आणि आरोग्य व अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येतो. त्यामुळे या समस्येविरुद्ध अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था काम करत आहेत. यामध्ये युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते. ती जगभरात जनजागृती आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबवतो. अंमली पदार्थ हे क्षणिक आनंद देतात, पण आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करतात. त्यामुळे आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की आपण स्वतःही यापासून दूर राहू आणि इतरांनाही याबाबत जागरूक करू. चला तर मग या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया. व्यसन नाही तर उज्ज्वल आणि निरोगी भविष्य निवडूया. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. अंमली पदार्थांपासून तरुणांना वाचवण्यासाठी तुमच्या मते कोणते प्रभावी उपाय करता येतील ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.